श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यापासून सर्व सणावारांना ही सुरुवात होते आणि सणवार म्हटलं की गव्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि सध्याला गव्हाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यासोबतच बाजरीचे भाव देखील वाढलेले आहेत. तर आपण व्यापाऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी ही भाववाढ कोणत्या कारणांमुळे झालेली आहे, किती रुपयाने झालेली आहे आणि त्यासोबतच किती दिवस ही भाववाढ राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पाऊस पडल्यानंतर ही साहजिक आहे, बाजरीची मागणी वाढते आणि गहूचा यावर्षी जो आहे मागच्या वर्षीपेक्षा 20% उत्पादन कमी आहे, जवळपास 20 ते 25%. आणि आता सध्या स्टॉक पण उपलब्ध नाही आहे, त्यामुळे गव्हाच्या भावात 200 ते 250 रुपये आणि बाजरीच्या भावात 100 ते 150 रुपयाची भाववाढ झालेली आहे. गहू सध्या कमीत कमी 3000 ते जास्तीत जास्त 3600 रुपये मध्यम क्वालिटीचा आणि शरबती जो आहे तो 3600 ते 4000 रुपये विक्री होत आहे. व चांगली बाजरी, उन्हाळी बाजरी येत आहे सध्या बाजारात. चांगली बाजरी 2800 ते 3000 पर्यंत विक्री होत आहे. हेच पूर्वी जी बाजरी होती 2600 ते 2800 विक्री होत होती आणि गहू जे आहे, गहू 2800 ते 3400 रुपये नॉन शरबती आणि 3400 ते 3800 रुपये शरबती गहू पहिले बाजारात विक्री होत होता. सध्या मध्य प्रदेशमधून भरपूर प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. राजस्थानमधूनही आवक होत आहे, पण यावेळेस प्रथमच या 2 वर्षामध्ये उत्तर प्रदेशचाही गहू आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आणि बाजरीची जी आवक आहे ती थोडीफार राजस्थान आणि भरपूर प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातून येत आहे. तर गव्हाची परिस्थिती शॉर्टेज असल्यामुळे थोडी वाढ, भरपूर प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता आहे, 200 ते 300 रुपये. बाजरीचं आता पुढच्या महिन्यात नवीन पीक येईल, एक 30 ते 40 दिवसात. त्यामुळे बाजरीचे भाव स्थिर राहतील किंवा 100-200 रुपये भाव कमीही होऊ शकतात. मागणी वाढल्यामुळे सध्याला गव्हाचे भाव वाढलेले आहेत आणि त्यासोबतच बाजरीचे भाव देखील वाढलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.